कुंभ राशी 17 एप्रिल दर्श अमावस्या नशीब बदलणारी रात्र मोठा चमत्कार येतोय 2026 मध्ये। एक रात्र एक निर्णय आणि संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद। कुंभ राशीच्या जातकांनो, हे ऐकलं नाही तर नंतर तुम्हाला पश्चाताप होईल। जय माता दी। कुंभ राशीच्या बंधू आणि भगिनींनो, सावध व्हा आणि लक्षपूर्वक ऐका। येत्या 17 एप्रिलला येणारी दर्श अमावस्या तुमच्या जीवनात एक अद्भुतपूर्व क्रांती घेऊन येणार आहे, जी तुम्ही कित्येक वर्षापासून मनात जपलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करेल। ही अमावस्याची रात्र म्हणजे तुमच्या जुन्या दुःखांचा, तुमच्या संघर्षाचा आणि अपयशाचा कायमचा निरोप असेल आणि तुमच्या नशिबाच्या क्षितिजावर एका नव्या यशस्वी जीवनाची सुरुवात होईल। परंतु हा महत्त्वपूर्ण बदल घडवण्याआधी सृष्टी आणि ब्रह्मांड तुम्हाला काही विशेष संकेत देणार आहे, ते ओळखणे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या खोट्या माणसांपासून सतर्क राहण्याची वेळ जवळ आली आहे। या दर्श अमावस्यानंतर तुमच्या आयुष्यात काही झाकलेली सत्य ही आता उघड होणार आहेत, जी ऐकून तुम्हाला मात्र क्षणभर धक्का बसेल, पण ती सत्य तुमच्या प्रगतीचा मार्ग देखील मोकळा करतील। ज्याच्यावर तुम्ही निशंकपणे विश्वास ठेवला, त्यांचाच आता खरा चेहरा हा तुमच्या समोर येणार आहे। पण घाबरू नका, कारण या परीक्षेतूनच तुमचे असे भाग्य उजळणार आहे की आजपर्यंत तुम्हाला तुच्छ लेखणारे लोक उद्याच तुमच्या समोर नतमस्तक होतील। नियतीचा हा कठोर वाटणारा खेळ खरं तर तुमच्या सुवर्ण काळाची नांदी आहे। त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, ही रात्र तुमच्या धैर्याची आणि अस्तित्वाची सर्वोच्च कसोटी घेणार आहे। आणि 17 एप्रिलच्या अमावस्यानंतर अवघ्या काही तासातच तुमच्या जीवनात असे अविश्वसनीय बदल घडतील, जे तुम्हाला देखील आश्चर्यचकित करतील। हे संकट केवळ पैशांचे किंवा मनाचे नसेल, तर ते तुमच्या संपूर्ण आयुष्याला नव्याने घडवणारे असेल। आणि त्या संकटांच्या आत कुबेराचा अमूल्य खजिना हा दडलेला आहे। तो कोणता काळ्या रात्रीचा इशारा आहे आणि तुम्ही स्वतःला या परिस्थितीतून कसे बाहेर काढता, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप देऊ शकते। तर मग योग्य निर्णय तुम्हाला देखील सजगतात बनवू शकतो। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा। तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। कुंभ राशीच्या जातकांनो, या दर्श अमावस्येनंतर येणारे पहिले हे मोठे वळण तुमच्या कल्पकतेच्या देखील पलीकडचे असेल। गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणींमध्ये गुरफटलेले होता, त्यातून आता तुम्हाला मुक्तता मिळणार आहे। नशिबाचं असं एक चक्र फिरणार आहे, जे अशक्य वाटणारी गोष्ट देखील आपोआपच सगळ्या या पार पडतील। हे वळण तुम्हाला सुरुवातीला थोडे गोंधळात टाकेल, पण हे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी रचलेले एक अप्रतिम अशी योजना आहे। या काळात तुम्हाला अशा व्यक्तींची अनपेक्षित साथ मिळेल, जी तुम्ही कधी कल्पना केली नसेल। हे वळण केवळ व्यावसायिक नसाल, तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक भक्कम स्थैर्य देणार आहे। तुमची निर्णय क्षमता या काळात अत्यंत तीव्र होणार आहे। परंतु मित्रांनो, जेव्हा नशीब वेगाने बदलतं, तेव्हा जुन्या सवयी आणि नकारात्मक विचार देखील तुम्हाला मागे खेचण्याचा मात्र प्रयत्न करतात। त्यामुळे या वळणावर केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण हेच ते क्षण आहे जेव्हा तुमचे भविष्य सोनेरी अक्षरात लिहिलं जात आहे। कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल। जी संधी तुमच्या हातातून निसटली असेल असं तुम्हाला वाटत होतं, ती संधी नव्या रूपातच अधिक शक्तीने तुमच्या समोर येईल। हे वळण सांगत आहे की आता थांबण्याची नव्हे, तर झेप घेण्याची वेळ आहे। दर्श अमावस्येचा अदृश्य आशीर्वाद देखील तुमच्या पाठीशी उभा आहे। तो तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर घेऊन जाईल, जिथून मागे वळून पाहताना तुम्हाला केवळ तुमच्या परिश्रमाचे सार्थकच दिसणार आहे। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येनंतर घडणारा दुसरा बदल म्हणजे सत्याचा उलगडा। गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या मनात जी अस्वस्थता होती, ती आता कायमचीच संपणार आहे। तुमच्या मागे कोण काय बोलतो, कोण खरा तुमचा हितचिंतक आहे, हे देखील आता तुम्हाला स्पष्टपणे समजणार आहे। हे सत्य तुम्हाला सुरुवातीला धक्कादायक वाटेल, पण तुमच्या भावी यशासाठी ते अत्यंत आवश्यक आहे। कारण मनातील अंधार दूर झाला की यशाचा रस्ता आपोआपच दिसू लागतो। कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारा ठरेल।
ज्यांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला त्यांचा खरा चेहरा आता समाजासमोर येईल आणि त्यातीलच सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे यामुळे तुमचा आंधळा विश्वास तुटेल आणि तुम्ही अधिकच व्यावहारिक बनाल. निसर्ग स्वतः तुमची बाजू घेणार असून तुमचे विरोधक आपोआप शांत होतील, कारण तुमचे कर्म आणि कार्याचं त्यांना सर्वोत्तम उत्तर देईल. या सत्याच्या प्रकाशातच तुम्हाला स्वतःच्या अंतर्गत शक्तींची जाणीव होईल आणि तुम्हाला कळेल की तुमच्याकडे अशी ताकद आहे ज्याने कोणत्याही संकटाला तुम्ही सामोरे जाऊ शकता. ही अमावस्या तुम्हाला केवळ सजग करणार नाही, तर तुम्हाला सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या इतकं खंबीर बनवेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात धाडसाचे निर्णय देखील अगदी सहजपणे घेऊ शकाल. ही रात्र तुमच्या मनातील भीती नष्ट करून तिथे आत्मविश्वासाचे बीज पेरणार आहे, जे तुमच्या येणाऱ्या सोनेरी काळाचा देखील भक्कम आधार हे ठरणार आहे. आता त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येनंतर तिसरी घटना म्हणजे अचानकच धनलाभ आणि प्रगतीचे दरवाजे उघडतील. ज्या आर्थिक अडचणींनी तुमची रात्रीची झोप उडवली होती त्या बर्फासारख्या आता विरघळताना तुम्हाला दिसतील. नशिबाच्या एका गुप्त चावीने तुमचे जे बंद नशीब होतं ते आता उघडणार आहे. एखादा जुना अडकलेला पैसा किंवा रखडलेला व्यवहार या काळात अनपेक्षितपणे मार्गी लागेल. ही अमावस्या रिकाम्या हाताने नव्हे तर भरभरून आशीर्वाद घेऊन येत आहे. या काळात तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्या बाहेरून साध्या दिसतात पण आत मोठे यश दडलेले असेल. तुमच्या परिश्रमाचे फळ मिळण्याची हीच ती खरी वेळ आहे. जर तुम्ही नव्या व्यवसायाचा किंवा कामाचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. मात्र एक महत्त्वाचा सल्ला, जेव्हा लक्ष्मी माता प्रसन्न होते तेव्हा गुप्त शत्रूही सक्रिय होतात. त्यामुळे तुमच्या प्रगतीची चर्चा शांतपणे आणि गुपचूप करत राहा. हा काळ तुमच्या देण्या घेण्याचा हिशोब चुकते करण्याचाही ठरणार आहे आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून अशी एखादी शुभवार्ता मिळेल जी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. ही अमावस्या तुमच्या आर्थिक चिंतांचा कायमचा अंत करणारीही ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलची दर्श अमावस्येनंतर चौथी आणि महत्वाची घटना म्हणजे तुमच्या वैयक्तिक जीवनाशी आणि नातेसंबंधाशी जोडलेली आहे. गेल्या काही काळापासून नात्यांबाबत मनात होती जी घालमेल ती आता शांत होणार आहे. या काळात ज्या व्यक्ती तुमच्या वाटचालीत तुम्हाला अडथळा ठरत होत्या, त्या मनात राग बाळगत होत्या, त्या आता आपोआपच दूर होणार आहे. हे नात्यांचे शुद्धीकरण सुरुवातीला थोडेसे वेदनादायी वाटेल, पण हे निसर्गाचे तुमच्यावर केलेले सर्वात मोठे उपकार आहे. त्यानंतर ही अमावस्या खऱ्या आणि प्रामाणिक माणसांना ओळखण्याची देखील दृष्टी देऊन जाईल. जिथे गैरसमज आणि दुरावा होता तिथे आता संवादाचे नवे सेतू बांधले जातील. विशेषतः जोडीदारासोबत किंवा घरातील जवळच्यांच्या सोबतचे नाते अधिकच घट्ट होईल. तुम्हाला जाणवेल की संकटात साथ देणारी माणसंच तुमची खरी संपत्ती आहे. नात्यांमधील हा सकारात्मक बदल तुम्हाला मानसिक बळ देईल आणि तुम्ही नव्या जोमाने उभे राहाल. या काळात समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल, लोक तुमच्या मनाताला महत्त्व देतील आणि तुमच्या मार्गदर्शनाची देखील किंमत वाढेल. जुने वाद मिटण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला क्षमा करा, परंतु पुन्हा त्यांना तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची मात्र संधी देऊ नका. हा काळ तुम्हाला शिकवेल की यश मिळवायचे असेल तर योग्य माणसांची साथ असणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आणि ही दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा नवा सुगंध देखील घेऊन येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलच्या या दर्श अमावस्येनंतर घडणारी पाचवी आणि सर्वात निर्णायक घटना म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा विजय. आतापर्यंत जगासाठी तुम्ही काय होता यापेक्षा आता स्वतःसाठी तुम्ही काय बनणार आहात याची देखील आता नांदी आहे. हा काळ तुमच्यासाठी एका नव्या जन्मासारखाच ठरणार आहे. ज्यांनी तुम्हाला दुर्बळ म्हणून बाजूला केलं होतं त्यांना आता तुमच्या यशाचा आवाज मात्र ऐकू येणार आहे. हा काळ केवळ विजय नसेल तर तुमच्या रात्रभर जागून घेतलेल्या परिश्रमाचा अभिमानास्पद सन्मान असेल. या काळात तुमची आंतरिक शक्ती जागृत होणार आहे. तुम्ही अशी आव्हाने स्वीकाराल जी बघायला लोक घाबरतात. करिअरमध्ये असे काही अधिकार किंवा तुम्हाला पद मिळू शकतं ज्यामुळे विरोधकांचा मात्र जळफळाट होईल. पण हेच ते क्षण आहे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त शांत राहावं लागेल, कारण तुमचे यश तुमचं उत्तर असेल. दर्श अमावस्येची ही ऊर्जा सांगत आहे की तुमच्या प्रगतीचा रथ आता कोणीही थांबवू शकत नाही, कारण काळ स्वतः आता तुमच्या सोबत चालत आहे. या 5व्या टप्प्यात तुम्ही स्वतःला नव्या रूपात पाहाल. असे एक व्यक्तिमत्व जे आता परिस्थितीचा दास नाही तर परिस्थितीचा निर्माता आहे. ही दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व दुर्दैवाचे जुने हिशोब मिटवून आनंद आणि समृद्धीचे नवे खाते उघडणार आहे.
तयार राहा, कारण हा काळ तुमच्या सुवर्ण इतिहासाची पहिली ओळ मात्र लिहिणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर शनीची 7.5 असल्याने या अमावस्येला गुप्त उपाय तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढण्यास मात्र मदत करणार आहेत. अमावस्येच्या दिवशी जवळच्या ग्रामदेवी मंदिरात जाऊन श्रद्धेने एक लाल रंगाचे ओटीचे कापड, 5 सुक्या खारीक आणि 2 विड्याची पाने अर्पण करा. मंदिरात बसून देवीची आरती म्हणा आणि घरावरील इडापिडा जाओ अशी मनापासून देवीला प्रार्थना करा. या उपायाने कुंभ राशीवरील राहू आणि केतूचे जे सावट आहे ते दूर होईल आणि देवीचे देखील कृपा आशीर्वाद जो अडकलेला असेल तो मार्गी लागेल. हा उपाय करताना कोणाशी बोलू नका, मनात मात्र पूर्ण श्रद्धा ठेवा. मित्रांनो, हा काळ धैर्याचा आहे आणि तुमची हीच भक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे. जर ही माहिती तुम्हाला योग्यतेची वाटत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबामध्ये ग्रामदेवी आणि कुलदेवतेची कृपा ही सदैव राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने आई अंबाबाई की जय किंवा कुलदेवता प्रसन्न असं लिहायला मात्र विसरू नका. तुमची एक कमेंट म्हणजे तुमच्या विश्वासाची साक्ष आहे. आणि असेच रोज नशिबाचे शब्द आणि उपाय हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची साथच आमची खरी ताकद आहे. श्री स्वामी समर्थ.